गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस मी असं बोलू शकत नाही की फार सुंदर होता. ह्याचं कारण काय? बघा, मार्केट आलं खाली. मार्केट खाली आलंय, पण खरंच प्रॉफिट झालं काय? खूप लोकांनी आज प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे, बरोबर आहे. माझ्या स्टुडंट्सनी, माझ्या फॅमिली पण मला खूप स्क्रीनशॉट पाठवले, सर इकडनं तिकडे घेतले, हे गेले ते केले, कॉलला पुटला, जे पण केले. पण माझ्यासाठी हे मार्केट बरोबर नव्हतं. ह्याचं कारण तुम्हाला देतो मी, का नव्हतं. तुम्ही बोलाल की सर तुम्हाला प्रॉफिट झाला की नाही, तुम्हाला लॉस झालाय का? बघा, प्रॉफिट लॉस नाही, मी किती शिकलो, मी किती समजतोय, माझे काय रूल्स आहेत, माझे काय सेटअप्स आहेत, हा बघणं आवश्यक आहे. बघा, काल आपण काय बोललेलो, आरएसआय डायव्हर्जन दिसत होते, बरोबर आहे. तुम्हाला हे पण दाखवलेलं, आरएसआय डायव्हर्जन दिसतंय, क्लिअरली आरएसआय डायव्हर्जन दिसतंय. बॉटम आहे, इकडनं मार्केट परत फिरलं पाहिजे होतं. प्लस पीसीआर रेशो जो 60 होता, आणि तुम्ही सांगितलं 50च्या खाली गेल्याच्या नंतर मार्केट इनबॅलन्स होईल, पीसीआर रेशो चेंज होतील आणि मार्केटला अनबॅलन्स झाल्यामुळे मार्केट वरच्या साईडला फुटू शकतं. म्हणजे तुम्हाला ट्रॅप करू शकतं, बिअर्सला ट्रॅप करू शकतं आणि मार्केट वरती जाईल. ओके, मार्केटमध्ये लगभग 0.48 या 47 पर्यंत पीसीआर रेशो आलेला. हा पीसीआर रेशो बघून वरच्या साईडला ट्रेड करायचं किंवा खालच्या साईडला ट्रेड करायचं हे जरा मुश्किल होतं. प्लस आरएसआय हर वेळा दाखवता बघा. मग अशा वेळेला जर तुमचा सेटअप नाहीये तेव्हा तुम्ही जबरदस्ती का करताय? बघा, मार्केटला ऍक्च्युली जी आली सेलिंग ना, ही बघा सेलिंग खूप स्लो आहे. सेलिंग अशी येत नाही. खरी सेलिंग तुम्ही जर बघाल ना, तशा रेड मोठ्या कॅन्डल बनत जातात डायरेक्टली, त्याला सेलिंग बोलतात. 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये काय एवढी सेलिंग आहे मला कळत नाहीये. म्हणजे झाले की सेलिंग, इकडने एक हा सेल मी बोलू शकतो, हा 450 वरनं डायरेक्टली 350 मध्ये हा 100 पॉईंटचा सेल बरोबर आहे, कारण ही पेनिक सेलिंग आले ती सर्वात लास्टला. मला खूप जणांनी मेसेज केले, सर काय चाललंय मार्केट, म्हणजे मलाच नाही कळत, मी काय सांगू तुम्हाला. मी शिकतोय, मी समजतोय. आता तुम्ही बोलाल की मी युट्यूब चॅनल बनवतो, एवढे क्लासेस आहेत. बघा, जेव्हा काही गोष्टी क्लिअर नसतात ना, तेव्हा मी ट्रेड करत नाही. मला प्राइस ऍक्शन्स, कॅन्डल पॅटर्न्स, इंडिकेटर्स आणि सायकोलॉजी हे जेव्हा सगळे एकत्र येतात ना, तेव्हाच मी ट्रेड करतो. म्हणजे माझी सायकोलॉजी काहीतरी वेगळं बोलते. माझी सायकोलॉजी बोलते की मार्केट इकडनं वरती जायला पाहिजे आणि मार्केट खाली येते. विरुद्ध दिशेला मी ट्रेडिंग करत नाही. त्यामुळे 2-3 शॉर्ट्स घेतले, जरासं प्रॉफिट केलं आणि बंद करून टाकला मार्केट, कारण का मार्केट वर डाऊन होतं. बघा, ज्यांनी पण पुट घेतलाय ना, इकडनं परत ग्रीन कॅन्डल मध्ये निघून गेलाय. स्टेबल, खाली आलं ग्रीन कॅन्डल, इथे बघा खाली आलं ग्रीन कॅन्डल, इकडनं आस्ते आस्ते आलं परत ग्रीन कॅन्डल. तुम्ही जर बघाल ना, जो कोणी 23,700-800चा पुट घेतला असेल आणि तो स्टेबल राहिला असेल सकाळपासून, बघा विचार करण्याची गोष्ट आहे. सकाळी 9:15 घेतलाय या व्यक्तीने ना, तिने 3 वाजेपर्यंत ठेवला असेल ना, तो प्रॉफिट मध्ये. पण हे शक्य आहे का? हे पॉसिबल आहे का? कुठल्या संदर्भात कोणी जर बोलतो मी सकाळी घेतला आणि संध्याकाळी काढला, तर पॉसिबल नाही, अशक्य आहे. आणि इथे मिनिटाला ओवाय चेंज होत राहतात, मिनिटाला आपला प्रीमियम डिके होतो. त्यामुळे इथे कुठलाही दिग्गज प्लेअर जर असेल ना, आणि जो शाणा व्यक्ती असेल, एकदम परफेक्ट ट्रेड असेल, तो मार्केटला होल्ड करणार नाही. कारण त्याला माहिती आहे कधी पण एक ग्रीन कॅन्डल बनली, सगळं कॅपिटल वाईपआउट होईल. मग आजचा दिवस जर गेला असेल ना, या तुम्ही आजचा दिवस ट्रेडिंग केलं नसाल, तर तुम्ही योग्य केलेलं आहे. मी 1-2 शॉर्ट्स मारले आणि गपचूप राहिलो, नंतर मार्केट पीटसी बंदच करून टाकलं, कारण का मला माहिती मार्केटमध्ये आज काय होणार नाही. हा, इथे जर शॉर्ट केला असता तर राहिला असता. पण मला सांगा, 2-4 तास कोण इंटरडे ट्रेडिंग करतं का? असं कोण शिकवतं? मी तर शिकवत नाही आणि मी करत पण नाही, आणि असं कोणी करू पण शकत नाही, कारण का पॉसिबल नाही आहे. प्रीमियम डिके होतोच. मग आपल्या लेवल जे दिलेत ना, मार्केटने सरळ आपले लेवल सकाळी दिली, त्यानंतर स्टेबल झालं, मार्केट तिकडनं परत खाली आलेले आहे. मग आता उद्या बघा काय होईल. निफ्टी जोरदार आजच्या दिवशी. जर मी डेली वरती बघत असेल ना, तर 15 मिनिट चार्ट बघायची गरज नाही, कारण मार्केटमध्ये खूप मोठी रेड कॅन्डल आलेली आहे. अपेक्षा होती की इकडनं बाउन्स होईल, कुठनं, या लेवलवरनं बाउन्स होईल. 580 पर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं, 580-590 तिकडे बाउन्स झालं पाहिजे. मार्केटने डबल रॅली दिलेली आहे. बघा, मार्केटची ही गॅप आहे ना, आता मार्केट बहुतेक ही गॅप भरू शकेल. म्हणजे काय, आता खालचा स्ट्रॉंग जो सपोर्ट आहे ना, तो लगभग 23,130 पर्यंत मला दिसतोय. ओके,
जर असं झालं तर मी 22,800 पर्यंत मार्केटला बघतोय. त्याच्या खाली पण बघू शकतो मी. बघा इथे मार्केट इथपर्यंत यायला पाहिजे. याचं कारण का? याचं कारण असं आहे, तर तुम्हाला दिसत असेल डेलीवरती, जर असं झालं मार्केट इथपर्यंत आलं तर हा एक चांगला पॅटर्न बनत आहे. हा मला संदर्भ आहे. मी खूप साऱ्या मुलांना पण सांगितलं, फॅमिली मेंबरना सांगितलं की मार्केटमध्ये 12 तारखेनंतर एक फॉल येण्याचा अपेक्षित आहे. 1000 पॉईंटचा फॉल येऊ शकतो. आणि तसंच झालंय बघा ना. 7, 8, 11 मी 11 पासून पकडतोय. आज 900 पासून मार्केट डायरेक्ट 300 ला आलेलं आहे. हा 600 पॉईंटचा आणि 400 पॉईंट खाली आहे अजून. मार्केट ते देईल का? बघा मार्केट काय देईल हा नंतरचा विषय, पण तुम्ही काय शिकता, तर तुम्ही कसे ट्रेडिंग करता हा विषय खूप गंभीर आहे. ठीक आहे, तर चला येऊया, आपण बघूया आता एक्झॅक्टली कसं आहे. आपण एक लेवल लावूया खालची. मार्केटमध्ये एक लेवल आहे जी आहे 23,130 ची. स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके, त्यानंतर मार्केट मला डायरेक्टली दिसतंय ते 22,920 पर्यंत मला दिसतंय. आणि त्यानंतर डायरेक्टली 22,800. बघा आता इथे काय करायचं आपल्याला. वरच्या लेवल तुम्हाला दिलेले आहेत, खालच्या लेवल तुम्हाला दिलेले आहेत. इथे ना एक ट्रेंड लाईन बनते. तुम्ही जर बघाल ना, इथे एक ट्रेंड लाईन बनते अशी. जर मार्केटने ही ट्रेंड लाईन तोडून सस्टेन केलं आणि 590च्या वरती, का माहितीये का 590 मी का बोलतोय, कारण मार्केट इथे खूप वेळ थांबलेलं. बघा इथे खूप वेळ थांबलेलं. किंवा एक अजून एक लेवल जी आहे 560 ची लेवल आहे. 560च्या वरती सस्टेन करत असेल तरच मी वरच्या साईडला खेळेन आणि माझे टार्गेट 780 पर्यंत असतील. पण बहुतांश मार्केट काय करेल, गॅप अप ओपन होईल आणि परत जसं तुम्हाला काल सांगितलं ना तसं वरनं खाली येईल किंवा डायरेक्टली गॅप अप खाली देऊन मार्केट या लेवलला पटकन करेल. कारण आता मार्केट लगभग 430 ला आहे ते 400 ला आहे. तर मार्केटला 130 पॉईंट म्हणजे 200 पॉईंट द्यायला काही हरकत नाहीये. तर मार्केट इकडे 300-400 पॉईंटची रॅली देऊ शकतो एका दिवसाला, तर 300-200 पॉईंटची रॅली तर आरामशीर देऊ शकतो. ठीक आहे, बॉटमच्या खाली तर डायरेक्टली मी खालच्या साईडलाच खेळायचा प्रयत्न करेन. बघा पीसीआय रेशोने काय सपोर्ट केला नाहीये, पीसीआय रेशोने सपोर्ट केला नाहीये. प्लस ओवाय तुम्ही बघाल तर ओवाय असे झालेले की मार्केट कधी पण चेंज होऊ शकलं असतं. तर मार्केट चेंज झालं नाही, त्याला आपण काय करू शकत नाही. पण हा आपल्या लेवल्सला मार्केट येऊन थांबलंय म्हणजे याचा अभ्यास बरोबर आहे. मार्केट एवढी पॅनिक सेटिंग देते का दिलं? आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं ना, गोल्ड एका वर्षामध्ये घेऊ नका, फॉरेन ट्रिपला जाऊ नका, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पॅनिक सेलिंग झालेली आहे. लोक घाबरले, ही घाबरायची. बघा ही लोक घाबरलेत म्हणून पॅनिक सेलिंग आले. एफ आय वाल्यांनी जेव्हा विचार केला ना की सेलिंग करायचे, हे अशा मोठ्या रेड कॅन्डल बनतील. मग या छोट्या छोट्या रेड कॅन्डल नाही बनणार अशा. नीट लक्ष द्या. हे बहुतेक असं असू शकतं. मी 100% बरोबर आहे, चुकीचं असू शकतो. बेअर्सला ट्रॅप करण्यासाठी पण मार्केट पॅनिक सेलिंग देत असेल. मार्केट इकडे येऊन परत एक रिव्हर्सल देऊ शकतं. त्यामुळे इक्विटी वाल्यांना जरा त्रास आहे, इक्विटीला त्रास आहे. पण इंट्राडे वाल्यांनी जरा सांभाळून केला. हा हप्ता खूप घातक असू शकतो कारण मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे. इथे पण तुम्ही बघाल तसंच होतं. ओके, इथे पण बघाल तर तसंच होतं. ओके, इथे पण बघाल तर मार्केट तसंच होतं. म्हणजे मार्केटने लगभग 8 मे पासून म्हणजे गेल्या हफ्त्यापासून असा कुठलाही मुवमेंट दिला नाहीये जो परफेक्ट असेल. हा एक मुवमेंट होता पण तो साइडवेज मार्केटमध्ये होता. ठीक आहे, हा एक मुवमेंट पण आहे पण तो कितपर्यंत योग्य आहे तो पण बघायला लागेल. बरोबर आहे ना, कारण का पॅनिक सेलिंग मध्ये ना मार्केट कधी पण रिव्हर्सल होतं. व्हॉलेटाईल मार्केटमध्ये म्हणजे बोलतात ना, जेव्हा पूर येतो तेव्हा तुम्ही कुठलीही पोहायला जा, स्विमिंग करायला जा, तुम्ही डुबाल. म्हणून जेव्हा मार्केट एक दिशा पकडेल तेव्हा करा. मार्केटची अजून दिशा डिसाईड नाही होते. मार्केट आहे बेरिश पण ते कधी पण वरती येऊ शकतं. मला लगभग तरी मार्केटनी 130 तोडून लगभग माझी लेवल जी आहेत ना
900 किंवा 800ची 22,800 900ची 20ची लेवल टच केली तर मी इथे परत एक बाईंगचा मोका मजबूत बघेन, म्हणजे सरळ बाईंगलाच बसेन मी. मग तोपर्यंत मी जरासा बॅरिश राहीन. लेवल्स खूप इम्पॉर्टंट आणि सिध्या सिंपल दिलेले आहेत तुम्हाला, त्यामुळे जास्त अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका. अग्रेसिव्ह ट्रेडिंग करू नका. मी आता तुम्हाला माझं प्रॉफिट किंवा गेल्या हप्त्यापासून जेव्हापासून आपले व्हिडिओ चालू झालेले आहेत 1 मे पासून मी तुम्हाला माझं प्रॉफिट दाखवत नाहीये, माझ्या फॅमिलीचं प्रॉफिट दाखवत नाही, कारण का ते व्हिडिओ तुम्हाला माहिती ना बंद झालेला, बॅन केलेला, इलिगल ऍक्टिव्हिटीज, ट्रॅपिंग दाखवतात, असा संशयास्पद व्हिडिओ बनवतात, असा विषय झालेला म्हणून दाखवत नाही. पण खरं सांगतो बरं वाटतं बघून जेव्हा कोण शिकून 500,000 कमायला लागतात. विषय हा येतो की 500,000 कमवण्यापेक्षा तुम्ही किती शिकताय, किती समजताय. कारण शिक्षण आहे ना हे आयुष्य राहणार आहे. आज 500 आले ना तर उद्या 5,000 पण जाऊ शकतात, पण ज्ञान फुकट जाणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला मोटिवेशन लाईन आपली काय आहे सांगतो की पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा शिका, त्यानंतर ट्रेडिंग करा. मी व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये, कारण का बोलण्यासारखं एवढं काही नाहीये. पॅनिक सेलिंग नक्कीच आहे. मार्केट ही लेवल तोडली 350 तर मार्केट 130ची लेवल नक्कीच देईल. मग उद्या तुम्ही असं नका करू की मी बोललो म्हणून इकडे घेतलात खालच्या साईडला आणि थांबलात. मार्केट इकडे पण रिव्हर्सल होते. एक ट्रेंड लाईन बनलेली आहे, तो विषय बघा. ठीक आहे, ही 350ची लेवल आहे, इथे 130ची लेवल आहे, इथे 22,920ची लेवल आहे. लेवल खूप क्लिअर आहे. वरच्या साईडला 780 आणि नंतर डायरेक्टली 820. मग उद्या ते उद्या मार्केट डायरेक्टली ग्रीन कॅन्डल अशी बनवेल का? विषय होऊ शकतो, का नाही होऊ शकत. कारण सगळ्यांचा विचार आता खालच्या साईडला आहे. मार्केट एक चांगला मोठा ग्रीन कॅन्डल बनवू शकतो. हर वेळ असं होतं, होऊ शकतं. त्यामुळे थांबा, लेवल्स बघा आणि त्यानंतरच खेळा. मी उद्या या लेवलच्या वरतीच काय करायचं करेन, आता काय करणार नाही. आता उद्या शांत बसेल मी, उद्या काय पुरा हप्तावर शांत बसेल, कारण का माझा कॅपिटल मी सेव्ह करतो. मला रोज ट्रेडिंग करायचा हा विषय नाहीये. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ भूक लागते म्हणून मी जेवतोय, पण रोज मला ट्रेडिंग करायचं मार्केट चालू आहे म्हणून विषय नाहीये. मी नाही करत, मला पटत नाही, कारण का हे खूप करून झालंय म्हणून मी इथे सक्सेसफुल ट्रेडर बनू शकलोय. माझे बॅचेस चालू झालेले आहेत, माझ्याकडे मुलं शिकतायत, समजतात, सायकोलॉजी ट्रेड करतायत. का? कारण का माझ्याकडे पेशन्स आहे. मी कुठल्याही गोष्टीला बघितल्याशिवाय समजल्याशिवाय ट्रेडिंग करत नाही. तुम्ही पण तेच करा, पहिल्या गोष्टींना समजा, त्यानंतर ट्रेडिंग करा. फक्त 9:15 झाले की ट्रेडिंग करायला चालू करायचंय आणि 3:30 झाले की बंद करायचं, हा विषय नाहीये. त्या 3-4 तासामध्ये, 5 तासामध्ये, 6 तासामध्ये तुम्ही काय शिकता ना, हे पण फार इम्पॉर्टंट आहे. किती समजताय मार्केटला किती कनेक्ट करताय, हा विषय पण आहे. त्यामुळे कृपया या हप्त्यामध्ये मार्केटला फक्त अनालाइज करायला तर बरं आहे, कारण का येणाऱ्या दिवसामध्ये मार्केट तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जाईल. पण आता मार्केट घेण्याच्या मूडमध्ये आहे, त्यामुळे कृपया शांत राहा, मार्केटला बघा. आपला टायमिंग आहे 9:45 नंतरचा, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग ग्रीन किंवा रेड, त्यानंतरच रेड इथे वरती ग्रीन, त्यानंतर ट्रेडिंग करा. ठीक आहे. आता परवा सेन्सेक्सची एक्सपायरी, सेन्सेक्स पण चांगले मोठे पॉईंट देऊ शकतो. त्यामुळे घाई करू नका, शांतीने करा आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बना. ज्ञान हे इम्पॉर्टंट आहे. पैसा आज आहे, उद्या नाही, परवा परत नाहीये, परवा त्याच्यानंतर परत आहे. पण ज्ञान जर एकदा भेटलं ना, एक्सपिरियन्स एकदा भेटला ना, तो तुमच्या आयुष्यभर राहणार आहे. मार्क माय वर्ड्स. ठीक आहे. मी व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये. तुमचा उद्याचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करतो. आज जी प्रॉफिट केलेले मला स्क्रीनशॉट पाठवले त्यांचं पण अभिनंदन, खूप चांगलं केलं तुम्ही. असंच करत राहा, माझ्यापेक्षा मोठे व्हा हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.